होय काय हातात घेता तुम्ही? गेल्या 2 महिने सतत दारू पीत आहात तुम्ही. याला कारणीभूत तूच आहेस. अगं विश्वासघात केलास तुम्हाला. तुमची शपथ सांगते मी तुमचा विश्वासघात नाही केला होता. तो लग्नापूर्वीचं आयुष्य एक स्वप्न समजून विसरून गेले आणि तुमच्याबरोबर लग्न केलं. हा तेव्हापासून मी तुमचीच आहे आणि या हृदयात सुद्धा तुम्हाला जागा आहे. फक्त मंगेश सोडून नका ना आता बोलू. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझा विश्वास, अगं तुझ्या या खोट्या कहाणीवर विश्वास ठेवला इथेच तर चुकलो. आणि पुन्हा विश्वास ठेवण्याच्या गोष्टी करतेस. अगं किती विश्वासाने तुझ्याबरोबर मी लग्न केलं. किती विश्वासाने तुझ्याबरोबर पती पत्नीचं नातं जोपासलं. अगं जेवढी जेवढी स्वतःची काळजी घेतली नाही एवढी काळजी मी तुझी घेतली. त्याचा मोबदला मला तू काय दिला? विश्वासघात. आता निर्णयपणे घाव घातला माझ्या हृदयावर. एक भलभाती जखम दिलीस माझ्या मनावर. कधीही बरी ना होणारी. अगं बंद कर हे रडण्याचं नाटक. आणि चालते ऐकून. असं नका मला बोलू नका. बायको आहे मी तुमची. असं नका करू माझ्यासोबत. तुमच्या स्पर्शाने माझ्या जीवनाचं सोनं झालंय हो. अगं तुझं सोनं झालं पण माझ्या आयुष्याची माती केलीस त्याचं. अरे माझ्यावर अधिकार दाखवले तू कोण? असं काय करताय? मी बायको आहे तुमची. नाही, एक दुसऱ्याची रखेल माझी बायको असू शकत नाही. एक दुसऱ्याची रखेल माझी बहिणीच्या बाबाने दिवाळी करायला. माझं न ऐकण्याचा परिणाम हा. हो ना आपल्या कर्माची फळं. मी सांगितलेलं ऐकलं असतंस तर सुखात राहिली असती. त्यामुळे तुला खोटं होतं हे सांगायला लाज वाटते का तुला? माझा करोडो रुपयाचा फायदा होणार होता.
धंद्यात 50% पार्टनर करणार होता, पण त्याला तू हवी होतीस, त्याची रखेल म्हणून. अरे पैशासाठी तू आपल्या बहिणीची तलाठी करायला निघाला. अर्थातच पैशासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी असते. तू मात्र मला करोडो रुपयाचं नुकसान पोचवलं. याची आज्ञा तुला घडायलाच हवी ना, म्हणून तर हे माझे सगळे प्रयत्न चालू आहे. अरे निर्दयी माणसा, तुला कशी लाज कशी वाटत नाही रे? तुझी बहीण भावासाठी देवाला प्रार्थना करते, त्याच्या उदंड आयुष्यासाठी त्याला नवस करते, पण तू अरे पण ही बहीण ना तुला तुला शाप देते. पुत्राच्या मोतीने मारशील तू. अरे, हा या टोकाचं रडणाऱ्या बहिणीला शाप आहे तुला. साली स्वतःचं भविष्य डोळ्यासमोर येतात, माझ्या मारण्याचे पोवाडे गावं लागले. अरे कैलास, तू इथे? मी तुला अड्ड्यावर शोधतोय. का? काय काम होतं का? जे काम मी तुझ्यावर सोपवलंय त्या कामाचं काय झालं? हे बघ, मला जेवढे पैसे दिलेस ना तेवढं तुझं मी काम केलंय. ते पुरेसे नाही. मला विलासला पूर्ण बरबाद करायचं आहे आणि तू वेळ लावतोयस. अरे आतापर्यंत तुला 3 लाख रुपये दिले. 3 लाख. माझ्यावर मेहरबानी नाही केलीस. 10 कोटीचा सौदा झालाय आपला. ते ठरल्याप्रमाणे मिळतीलच. प्रथम काम पूर्ण व्हायला हवंय. भुजंग, तुझ्या इशारा नाचणारा मी काय तुझा चमचा नाही. तेव्हा तुझे हे इशारे आहेत ना ते बंद कर आणि मला माझे पैसे दे. अरे तू असं रागवतोस काय? तो पैसे हवेत ना. तू ये ना, ये माझ्या बंगल्यावर ये. देतो तुला तुझे पैसे. नाही, पैसे मला माझ्या अड्ड्यावर पोचले पाहिजे. ठीक आहे, कबूल. पण आज मला ज्या कामासाठी इथे बोलवलंयस त्या कामाचं काय झालं? हा, मग जा ना, आहे आतमध्ये. सुवर्ण संधी आहे, फायदा उठव. शाबास काय शाबास. मी तुला मालामाल करेन. भुजंग, एकाच सौद्यात 2 व्यवहार कसं शक्य आहे ते? अरे चला, तू तर आपला बाप निघाला. हे घे. चल आता निघ. साल्या विलास, माझ्या नावाला लागतोस काय? आज बघ तुझ्या संसार सुखाचा कसा लचका तोडतोय ते. काय झालं कोकणाला? भूषणरावांनी याला मारलं. अरे काल तर मारला नाही रे. चुप साली. अरे याच्यासाठी तू वाटेल ते करशील. अरे तो प्रिय करता तुझा.
अगं त्याला पाणी पाजण्यापेक्षा दारू पा. अरे मेला तरी चालेल. हो ना, कधी वाटत आहे तुम्हाला? तुमच्यामुळे सगळेच माझ्याकडे वाकड्या नजरेने बघतात. माझ्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही दार त्याच्यावर डोळे बंद करून घेतल्यात. अपवाद बंद कर. आणि प्रथम मला तो दागिन्याचा डबा दे. मग कुशा त्याला पाणी. दागिने? कुठले दागिने? तुम्हाला कुठले दागिने देऊन द्या आता? बापाचे माझ्या आहे. दे चल. त्यांच्यावर माझा अधिकार नाही. ते बाबांना विचारल्याशिवाय मी देणार नाही तुम्हाला. अगं तुझा नसला तरी माझा आहे. चल. नाही. ते बाबांना विचारल्याशिवाय मी देऊ शकत नाही. तो आईचा ठेवा. विलास! लक्ष देणार नाही. छोटं बसच ते हॉस्पिटलमध्ये न्यायला. नाही का? तुम्हाला हे दागिने घेऊन जाता येणार नाही. आणि बाजूला माझ्या वाटत. अहो, तुम्हाला पाठी सापडा नाही. काही वाटत नाही हो. अहो, हे डॉक्टर प्रतिष्ठा नाही हो. असू दे ना. तुझ्या बापाचं काय जाते. अहो, विलास, तुला कुठल्या पायरीला थांबलो आम्ही? अहो, सासूबाईचे हे दागिने. दारूपट्टी विकायला निघालात. काय उत्तर देऊ? अहो, तुम्ही माझे दागिने विकले तेव्हा मी तुम्हाला काहीच बोलले नाही, कारण ते तुमचे होते. पण हे सासूबाईंचा अमोल ठेवा त्यांनी माझ्याकडे ठेवायला दिलाय. तो नाही विकू देणार मी तुम्हाला. मला त्याची पर्वा नाही. अहो, तुम्हाला कशाची काही पर्वा नाही. अहो, या दागिन्यासाठी तुम्ही काय काय विकाल? हा, ते दागिने विकायला चाललाय का? दारू सेवासाठी. उद्या तुम्ही या दारू सेवासाठी स्वतःच्या बायकोला वेशीच्या पोट्यावर बसवाल. पूजा! शोध दागिना शोध दागिना जीवन रंगा होते खाई झुरतो जीव बिचारा शोध दागिना शोभाला काय झालंय. अरे तुझे आवाज तर मला नाही पाहत रे. मग डोळे बंद करून घ्या. अरे विलास, अरे बापाशी कसं बोलवायचं तुला भान राहिले नाही काय रे. हे भान राहिलत कसं. अहो तुम्ही तर माझ्या नाशाला कारणीभूत आहात. मी होय तुम्हीच. अरे खरं सांग. अरे पोरा, अरे काय बोलतोस तू हे. योग्य तेच बोलतोय. अहो सत्य परिस्थिती कळल्यावर मंगेशला आणि पूजाला एका शब्दाने तरी विचारलं. अहो, स्वतःच्या मुलाची जर एवढी काळजी होती तर मंगेशला घरात का ठेवून घेतलं. अरे विलास, तू समजत का नाहीस रे. अरे मंगेशला आपला वाटा आहे कुणाचा. अरे त्याला कसं घरामध्ये काढू मी. मग मग त्याने जे काय केलं त्यात गैर असं तुम्हाला काहीच वाटलं नाही. अरे त्याने कायच केलं नाही. तुझ्या बरोबर प्रेमाचे चाळे असून सुद्धा तुम्ही म्हणता त्याने काहीच केलं नाही. अरे लग्नापूर्वी ते दोघ एकामध्ये प्रेम करत होते हे मान्य आहे मला. पण त्याने तुला धोका दिला असं म्हणता येणार नाही. अरे योगायोगात तुम्ही तिघे ऐकत आलात त्या ती तरी काय करणार. त्याला योगायोग म्हणतात. मग मग मंग्या तिथं आल्यावर तुझ्या माझी पत्नी
आहेस तू? त्याला प्रणयात मग्न असताना कैलासने पाहिलं आहे. अरे इथं तू चुकलास. अरे स्वतःच्या पत्नीपेक्षा अरे 2 दिवसाच्या मित्रावर जास्त विश्वास ठेवला. तो विश्वास ठेवण्यासारखा तो प्रसंग होता. कारण कित्येक वेळा मंगेशला आणि पूजाला एकांतात बोलताना मी पाहिलेला आहे. अरे घरात बोलताना त्याला एकांत म्हणत नाही विलास. पण तुम्हाला त्याची एवढी कीव का? त्याचे गुणगान गाताना माझ्या दुखावणाऱ्या भावनांचा जराही विचार पडत नाही तुम्हाला? अरे तू कधी संधी दिलीस का मला? जेव्हा जेव्हा तुला समजण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट बोल माझा अपमान केलास. कारण त्याच्या पोकळ मायापुढे तुम्ही बधीर झाला होता. त्यांचे अपराध तुम्ही पोटात घातले. हे मला पसंत नव्हतं. अरे खरा अपराध जे तू जाईल विलास. अरे रायचा परत करून स्वतः अन्याय करून घेतलास. हेच तर पटत नाही मला. स्वतःला बाप मानून घेता. स्वतःच्या मुलाला दोषी ठरवून इतरांना जवळ खाता. अरे विलास मला समजवून तरी कसं? अरे विलास बाबा तुम्ही बाहेर का आलात? चला आधी औषध घ्या. चला. राहू दे पोरी राहू दे. घे काय आता औषध घेतला तरी काय फरक पडणार नाही. अरे औषधाने शरीराचा आजार बरे होतात पण मनाचे नाही. मुलांच्या अशा वागण्यात तुमची काय अवस्था होते ते सांगू काय मला. आणि त्याला तीच जबाबदार आहे ना. असं कोण म्हणतो मुली? अगं तुझे प्रयत्न प्रामाणिक आहे पण विराचं नशिबाला गरज नाही त्याला तू तरी काय करणार? हो, मी येणार. चुका समाधान नागत होतं. पण माझ्या परिस्पर्शाने त्या घरावर दुःखाचं सावट पडलं. बाबा ते तुमचे अपराधी आहे. पोरी का असा स्वतः त्रास करून घेतेस? अगं तू लक्ष्मीच्या पावलाने घरात आलीस पण विलासने गैरसमज करून घेतला आणि अवदेशाला जाळ करून दिली. बाबा तुम्ही सासूबाईंना दिलेला त्रास देताना तेही नाही वापरू शकले. काय वापरू शकले बाबा? माफ करा मला. माफ करा. अगं जो अपराध आपल्या हातून घडलाच नाही त्याची माफी का मागावी? नाही तर त्या दागिन्याचा उपयोग तरी काय होता? जेव्हा घरची इज्जत मला दिला होते तेव्हा ते दागिने छातीवर कट्यांचा काय होत आहे? राहू दे पोरी तू आता त्याला काही बोलू नकोस. तो समजण्याच्या पलीकडे गेलाय. ते माझ्याकडे गलती झाले. पण ते विश्वास नाही होतो मला. ते तुला आता सहन करावंच लागेल. अगं मी बाप आपण सहन करतो पण तू पण सवय लावून घे पोरी. सवय लावून घे. दुसरा पर्याय नाही. पण माझा नाही झालाय. अगं तिच्या या विचित्र वागण्याने माझं डोकंच काम करण्याचं झालंय. हो त्यांच्या मनात तरी काय आहे? सांगू. अगं मानवी मनाचा तळ गाठणे अगं अद्याप गुन्हा शक्य झालाय का? बाबा त्याने हा मार्ग का पत्करलाय? अगं चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो पण वाईट गोष्टी लवकर अवगत होतात. कैलासच्या संगतीनं पूर्ण बिघडलाय तो. हो त्या कैलाची संगत करू नका असं मी त्याला किती वेळा माझ्यावर सांगितलंय पण ते माझं ऐकलं नाही तो. पण कैलास तुझा सख्खा भाव आहे ना हे त्याला सांगायला होतं. बाबा हो सुनबाई मला सर्व माहित आहे. विलास त्या जाळ्यात अडकवून पूर्वी कैलासचे न्यूज वृत्त त्याला सांगायला हवं होते. बाबा मी नाही सांगू शकले हो. हो मी जर सांगितलं असतं तर कैलासने विलासचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. तशी धमकी दिली होती त्याने मला. मी खूप घाबरले होते हो. कारण कैलास कोणत्याही थराला जाऊ शकतो हे मला ठाऊक होतं. म्हणून कैलासचा होणारा चर मी मुकाट्याने सहन करत होते.
सगळे निघून गेले. अगं कैलास त्याच्या इतक्या जवळ गेलाय. कैलास विषयी विलास काय ऐकून घ्यायला तयार नाही. बाबा बाबा आता काय करायचं? फक्त वाट पाहिजे पोरी, फक्त वाट पाहिजे. त्याचे जास्त विवेक जादू धरायची फक्त वाट पाहिजे पोरी, फक्त वाट पाहिजे. बाबा बाबा चला तुम्ही आज चला आराम करा तुम्ही. अरे काय यावर काय झालेलं माझ्याशी? तू पारखं केलंस नाही माझ्यापासून. मानायला हो कैलास तुला. का बरं? अरे पैशासाठी सख्या बहिण्या सुद्धा आयुष्यातून उठवायला मागे पुढे पाहिलं नाहीस. आमच्या धंद्यात नात्याची कदर केली जात नाही, ती रक्ताची असली तरी सुद्धा. विचार केला जातो तो फक्त पैशाचा. गुड. म्हणूनच तर तुमच्यासारखी माणसं आम्हाला हवी असतात. आणि त्या देवाची मेहरबानी झाली आणि तुझ्याने माझी भेट झाली. तुझ्या मदतीने सगळे मार्ग सुकर झालेत. हे भुजंगा, हे तुझं भाषण आहे ना, ते बंद कर. स्वतःच्या स्वार्थासाठी आमचा उपयोग करून घेता, एवढंच समजतं तुम्हाला. जेवढे व्यवहार तेवढंच बोलायचं. तुझे हे भाषण आहे ना, जाऊन मंत्रालयात द्यायचं, समजलं? अरे आज तुझ्या रागावण्यावर मी जास्त खुश आहे. हे कौतुक बंद कर आणि व्यवहाराचं बोल. फालतू मचमच करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. हे आपण तुझ्या अड्ड्यावर बोलू आणि इथे भिंतीला कान असतील, शिवाय विलास सुद्धा आतमध्ये असेलच. काय विलास? अरे विलास विना बार मध्ये बेहोश होऊन पडलाय. काय सांगतोस काय? खरंच यू आर ग्रेट. अरे सहजासहजी विलास व्यसनाच्या आहारी जाईल असं मला वाटलं नव्हतं. पण तू असं काय त्याच्यावर जादू केलीस की तो पूर्ण बरबादच्या वाटेवर निघून गेलाय. त्याच्यात तर पैसे घेतो मी. तुला विलासची बरबादी हवी होती आणि मला पैसा. आता बोला भुजंगराव, उरलेल्या पैशांचं काय? अरे तू चिंता काय करतोस? सगळे पैसे पोहोच होते. पण तो सगळा देशमुख आहे ना, तो खूप त्रास देतोय. त्याचा बंदोबस्त करायला हवा. सगळ्यांचा बंदोबस्त करतो. तर तुम्ही व्यवहार पूर्ण कर. पण त्या देशमुखाला पण पाठवतो साल्याला ढगात. ना 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 ना. अरे तू वेळ आहेस की काय? तो देशमुख माझ्यासमोर उभा आहे इलेक्शनला आणि तू जर त्याला ढगात पाठवलं तर सगळं बिल माझ्या नावावर आहे. आणि निवडणुकीत मी तोंड कशी पडेल? त्याचं काय करायचं ते नंतर ठरवू. नाही कैलास. अरे निवडणुका जवळ आल्या आणि त्या आधीच त्या ठिकाणावर बसवला हवं. आणि जर तो निवडून आला तर मी मात्र बरबाद होईल. तुझ्या बरबादीनं मला काय फरक पडणार आहे? अरे पैसा पुरवते मी तुला पैसा. मेहरबानी करत नाही माझ्यावर. जेवढं काम करतो तेवढेच पैसे देतोस. आणि या कैलासला कोणाची गुलामगिरी करायची सवय नाही. आणि तुझ्यासारख्या स्वार्थी पुढाऱ्याची तर नाहीच नाही. एक वेळ आम्ही आमच्या दुश्मनावर विश्वास ठेवू, स्वतःसाठी पोट भरणाऱ्या पुढाऱ्यावर नाही. अरे तुमची जात नागाची.
कधी उलटी फिरवणारी. तेव्हा तुझी जादू ना ती माझ्या चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. हा कैलास स्वतंत्र आहे, त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. समजलास? मला अरे बघ कसं तुझा बंदोबस्त करतोय ते, आणि ते मला चांगलंच माहित आहे. अरे उगाच नाही राजकारणात टिकून राहिलोय. भीक मागायला हवी तुला, भीक. अरे येते काय चाल्या दुसऱ्याला भीक मागायला लावणारा पुढाऱ्या जेव्हा स्वतःला भिकाची करवटी येईल ना तेव्हा भीक मागणं सुद्धा किती कठीण असतं हे तुला कळेल. ए बेवड्या, प्रथम स्वतःच्या पायावर उभं राहिलं शिक. अरे स्वतःचे नाही तर काय तुझ्या पाय उभा आहे काय मी हे आजकाल कुठला ए बेवडा तर माझ्यावर उभं राहून कोणाची हिंमत करतोय? तू कोण राजा महाराज आहे का? अरे दिवसभर फक्त दारू प्यायची आणि गावभर हिंडत फिरायचं, याशिवाय दुसरं येतच काय तुला? तुझ्या बापाला कमी होत नाही. तुझ्यासारख्या दुसऱ्यांच्या बायकाला घरात बोलवून त्यांच्या आबरूची खेळत नाही मी. अरे रवा, चुप इथं जातो इथून. ठीक आहे, याचे परिणाम तुला भोगायलाच लावे. अरे जा रे, आला मोठा शाकबा शिकत आहे. या बाहेरवाला आला. तुम्ही केव्हा आलात? कोण मंगेश? ये बरं ये. असं झालं ये. बसा हा, मी काकांना औषध देऊन येतो. मंगेश खूप वाईट वाटतं रे तुझं. त्याला काय करणार काका? अहो आपण माणसं म्हणजे नियतीला गळाला लागलेली मासे. ज्याने सुटण्याचा प्रयत्न केला तो अधिकच अडकत गेला. खरं आहे तुझं म्हणणं. या घरात सुद्धा गुन्ह्या गोविंदानं लक्ष्मी दादा होती, पण दुर्दैवाची एकाच फेऱ्यानं त्याला जागा करून दिली. कालपर्यंत हे घर म्हणजे आमच्यासाठी तुका समानचं माहेर घर होतं, पण त्याच घराची अशी अवस्था नाही पावत. या घराविषयी एवढी आपुलकी का तुम्हाला? त्याला कारण कसं आहे कोणा? जगात मला कुठे प्रेम मिळालं नाही ते या घरात मिळालं, पण याच माणसाला आज माया देणारा कोणीच उरलं नाही. विलास सुद्धा त्या कैलासाच्या नादाला लागला आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं. विलास दादानी समजदारी दाखवली असती तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती. त्याच्या या विचित्र वागण्याचा काकांना किती त्रास होत आहे. काका मला सांगा हो, दारू पिऊन माणूस एवढा का बिघडतो? त्याला आपल्या जन्मदात्या बापाची सुद्धा ओळख राहत नाही. अरे आम्ही पितो ते दुःख विसरण्यासाठी आणि विलास पितो ती नफरतीची आग तुमच्या ओपण्यासाठी. एका बाजूला कैलास तर दुसऱ्या बाजूला भुजंग, दोघांच्या ताळ्यात चांगला अडकला आहे विलास. त्याने तुमच्यावर नाग संशय घेऊन स्वतः मात्र व्यसनाच्या आहारी गेला. काका माझाच गुन्हा होता तर शिक्षा फक्त मलाच द्यायला हवी होती, पण माझी शिक्षा विलासदादा पूजा आणि काकांना का देत आहे? या वयात त्यांच्या मनाला किती यातना होत असतील त्याचा विचार विलासदादा का करत नाही? मी हे घर सोडून दूर जायचं तर काकाने या आवाजात सोडून जावं वाटत नाही, आणि मी जर जाण्याची भाषा केली की खूप दुःख होतं त्यांना. मी काय करू काका, सांगा मी काय करू? शांत पोरा शांत. तुझ्या मनाची काय अवस्था आली आहे याची मला खात्री आहे. हे घे पोरा, हे घे. काकाची आमच्याकडे उपेल पडते. काका ये पोरा ये. विलासाने दुर्लक्ष केल्यावर या घरात सुद्धा खर्चाचे हाल झाले. हे विचार नंद्याला पावले नाही, म्हणून गेला आपल्या 8 दिवसापासून हात गाडी ओढत आहे. आणि त्याला हात गाडी ओढताना पाहिली आणि या एवढ्या दिवसाला मार्ग सुटलं. त्या दिवसापासून मी सुद्धा नंद्याला मदत करू लागलो. म्हणजे नंद्या या घरासाठी हातगाडी ओढतोय? मंगेश त्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर पगार मिळायचा बंद होता, पण तुम्हाला या अवस्थेत सोडून गेला असता. पण ते तसं केलं नाही. यातच त्याचा मोठेपणा आहे. तू वाट वाटून घेऊ नको, मी येतो.
छोटं बालक. सकाळपासून गेलं होतं तरी कुठं? बरे तू कुठे होता ते सांग मला. बाजारमध्ये भाजी आणायची होती. पैसे कुठून आणलेस? होतं माझ्यापाशी. काय झालं नंद्या? काय बी नाही छोटा बालक. काही नाही. मग हे काय नंद्या? या घरातली माणसं उपाशी राहू नये म्हणून तू हलगाडी उडली संध्या. मोठं महागांच्या औषधाबाई तुम्ही बूट पॉलिश केलं आणि पूजाताई, ही भाजी आहे. काय सुद्धा नाही पूजा. नाही सगळं सगळं ऐकलं आहे मी. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतो. पूजा, जे दुःख भोगायचे ते पुन्हा पुन्हा उगाळण्यात काय अर्थ आहे? किती अवघड आहे हो. अहो, सुखाची स्वप्न पाहिली ती स्वप्नच राहिली. स्वतः तर सुखी झालेच नाही पण दुसऱ्याला सुद्धा सुखी करू शकले नाही हो. पुन्हा ते अगे हे सगळं बोलून दुःख कमी होणार आहे का? मी ते काय करू? फक्त वाट पहा उद्याच्या दिवसाची. कारण आजचा दिवस आपल्याला उद्याच्या आशेवर जगायचा आहे. तो हरामखोर माझ्याकडून पैसे घेऊन गप्प बसे. तो पैसे घेऊन दूर तर तुमच्या जीवातून गेलाच नाही पण तुमच्या आयुष्याची वाट लावली त्या कैलासने. म्हणजे तुम्ही त्याला पैसे दिले? हो, माझ्याकडे त्यांनी 50,000 रुपये मागितले होते पण मी त्याला 1,00,000 रुपये दिले. आणि तुझ्याकडे एकही पैसा न मागता इथून निघून जायचं असं बजावलं होतं त्याला. पण त्या साल्याने जे करायचं होतं तेच केलं. मग तुम्ही का दिले त्याला पैसे? तुमचा संसार वाचवण्यासाठी पूजा. माझ्या आयुष्याची कमाई पणाला लावली पण त्या हरामखोराने करायचं होतं तेच केलं. स्वतःच्या बहिणीची त्यांनी कधी केअर नाही केली तो इतरांची काय करणार? हो, कधी कधी वाटतं की त्याच्या नदीचा गोड गाव त्याचा. नाही पूजा, हा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्याने केलेल्या कुकर्माची फळं त्याला भोगावीच लागतील. बरं पूजा, काकांना औषध द्यायचंय. त्यांच्यासाठी काय खायला बनवलंयस का? हो, बनवलं आहे, आणते मी. नकोच तुकडे, माझी खायची इच्छा उरली नाही. काका, असं म्हणून कसं चालेल? बरं व्हायचं म्हणजे थोडं तरी औषध घ्यायला पाहिजे की नको? गेल्या 8 दिवस मी स्वतःची काय अवस्था करून घेतल्यात. काही खाऊन पीत पण नाही. ते काही नाही, मी तुमच्यासाठी आणते, तुम्ही थोडं खाऊन घ्या. पोरांनो, मला खरंच नकोय. असं कसं म्हणून जाईल काका? तुम्हाला लवकर बरं व्हायचंय की नाही? अरे बरं होण्यापेक्षा अरे एकदाचे डोळे बंद केले बरे. का? बाबा, तुम्ही काय बोलताय? अरे कोणत्या पोराने गाया या घराकडे पाठ फिरवली पण तुझ्या म्हातारे काकाच्या औषधासाठी बूट पॉलिश केल्यास? काका प्लीज. अरे तुला काय वाटतं? अरे तू काय करतोस हे मला माहित नाही. अरे तू काय केलेस हे? अरे या म्हाताऱ्यासाठी एवढी लाचारपत केलीस? अरे औषधाशिवाय तडफडून मिळलो असतो तरी चालत नाही. पोराला चाललं असतं. नाही काका प्लीज असं नका हो बोलू. अरे या घरात छप्पर कोसळून पडलंय. तू तिथे कुठे कुठे टेबल लावणार आहेस? अरे आमच्यासाठी तुझी तळमळ पाहून जीव कासावीस होतो रे, कासावीस होतो. काका, अहो तुम्हीच जर हरबत झाला तर या दुबळ्या मंगेशने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? तुम्ही कशाला काळजी करता? विराज दादाचा गैरसमज दूर झाला की सगळं सुरळीत होईल असा आत्मविश्वास आहे मला. स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा तिच्या सुद्धा मार्ग आहे. पण पोरा, अरे जखमेवर फुंकर मारली की तेवढ्या गोष्टी बरा होत. पण विलास,
विलास तुलण्याच्या पलीकडे गेलाय. मोठं मला हो मोठं मला विलास साहेबच नाही ऍडमिट केलंय. अहो रस्त्यामध्ये त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. तेव्हा चहा विश्वास नाही त्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेलं. बाबा बाबा पूजा तू लवकर तयार हो. मी तात्याला घेऊन हॉस्पिटलला जातो. बाबा बाबांचं मी काय करायचं ते बघतो. तू जा लवकर. आई साहेब जा, तू जा. मी बाबांना सांभाळतो. काका 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 आई साहेब नंद्या ते कसा आहे रे माझा विलास? बरं वाटतंय त्यांना आता. अरे खरं सांगतोयस ना? नंद्या अगदी खरं सांगते बाबा. पण तुम्ही का आलात बाहेर? अहो तुम्हाला आताच औषध दिलं ना. चला तुम्ही आतमध्ये चला. अहो मलाही डबा घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला. चला. पोरी मी सुद्धा येतो माझ्या विलासचा पाल्यात. हो बाबा असं काय करताय? अहो विलासाचे उगीच चांगले आहेत. अहो 2 दिवसात डॉक्टर त्याला सोडणारही आहेत. अरे पण 2 दिवस का ठेवतात तुम्ही विलासला? काय होतंय का माझ्या विलासला? काही होत नाहीये. ते अगदी ठणठणीत आहे. चला. अहो तुम्ही जाऊन पहिला आराम करा आधी. पण सुनबाई चला म्हणते ना तुम्हाला. चला. हे बघ नंद्या, छोटं मला तू हॉस्पिटलला जा. भैरव काका तिथे थांबले. जी छोटं मला पण त्या रोबल मी एक विचारू हा विचार. विलास साहेबांचा कशाबाय ऑपरेशन करायचं आहे? ते तुला मी नंतर सांगतो. तू जा अगोदर. ठीक आहे. शेवटी घोटाळा केलाच ना. तुला 1000 वेळा सांगितलं त्या देशमुखला ठार मारू नकोस, पण तू त्याला मारलंस. मग काय करू? चांगलं समजायला दिवस सांगायला ऐकलं. मला शहाणपणा शिकवायला लागला. आपली खोपडी सटकली. पाटाला ढगात चालला. अरे पण त्याला मारण्याचे पैसे दिले नव्हते मी. हा माहितीये मला. पण मागला चालेला. आता कशाला मचमच करतो? तो जिवंत होणार आहे का परत? आमच्या धंद्यात मेलेल्यांचं सुद्धा कधी पाळत नाही. ठीक आहे, त्याचं कसं करायचं ते बघतो मी. पण तू विलासबद्दल काम कुठपर्यंत आणलंस? डॉक्टरला भेटलास? सगळा बंदोबस्त करून मोकळा झाला. 1.5 लाखाच्या खाली येणार नाही तो डॉक्टर. त्यामुळे तुझं जाऊन जाणार कुठं? तिला विलासला वाचवायसाठी माझीच पाय धरावे लागतील. जा तुझ्याची वाट पाहत बस आपल्या बंगल्यावर. काशी शाबास कैलास, शाबास. येतो मी. बाई लंपट आला. मोठी वाटते पाकिट संपलंय. हा?
बरं आहेत कागदाचं नाही शांताला, अरे तू इथे का आलाय? तुझ्या उपकार करायला आलो ना मी. केले ते उपकार काय कमी पाहिलेत का? अरे रस्त्यावर आणलं तू आम्हाला. रस्त्यावर येणं तुझ्या नशिबावर झालं, मी तरी काय करू? अरे एका पंक्तीच्या बापाच्या भावाचं निमित्त असू शकत नाही. अरे कसा या तुला कोणत्याही मार्गात पैसा कमवायचा होता ना रे? अरे माझ्या विलासात दारूचं व्यसन लावून त्याला हॉस्पिटलला पोहोचवलं. अरे चौदाला आता तर दूर जा आमच्या आयुष्यातून. मी जर दूर गेलो तर तुझ्या नवऱ्याला कोण वाचवेल? माझ्याच्या गोष्टी करणारा वाचवण्याच्या गोष्टी करतोय. अरे जा 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 ऐकू तू. आणि त्या परमेश्वराची जर माझी जाणी आली ना तर वाचवेल माझ्या विलासला. तुझ्या मदतीची गरज नाही आम्हाला. डोकं जरा शांत ठेव आणि विचार कर. या संकटात फक्त मीच तुला मदत करू शकतो. तू मला काय मदत करणार? अरे तू फक्त सदा देणं जाणतोस. मदतीची भाषा तुझ्यासारख्या हैवानाने करू नये. पूजा, ओरडू नकोस. आतापर्यंत तुझं खूप ऐकलं आहे मी. यापुढे तुझा सोडून एक शब्दही ऐकायचा नाही मला. तुला ऐकावंच लागेल, कारण तुझ्या मदतीची सगळी दारं बंद झाली आहे. पण विलासला हॉस्पिटलमधून बाहेर काढणं तुला माझीच मदत घ्यावी लागेल. हा भ्रम आहे तुझा. अरे विलासला एकदम बरं होऊन 2 दिवसात घरी येतील. तर त्याला आता बरं वाटणं शक्यच नाही. कैलास! हा. जर कोणत्याही शब्दावर मला विश्वास नाही त्याला वाटेल बरं. डॉक्टर मंगेशला सांगत होते ते ऐकलं नाही. या 2 दिवसात जर त्याचं ऑपरेशन केलं नाही तर विलास कैलास! काही बोल नकोस. अरे तुझा प्रत्येक शब्द मला शाप करतोय. लवकर प्रचिती आली माझ्या शब्दांची तुला. तेव्हा शाडी हो. आणि विलासच्या बाबतीत मी जे काही बोलतोय ना तो एक तुला शापच ठरणार आहे. तुला विलासला जिवंत पाहिजे असेल तर काही नाही होणार माझ्या विलासला. काही नाही होणार. अरे तू काय आता संतोषी मातेचा अवतार आहेस काय? ते दोन्ही किडण्या फिरत झाल्या त्याच्या किडण्या नाही. ऑपरेशन करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी डॉक्टर 1.5 लाख रुपये मागतात. 1.5 लाख रुपये आहेत का तुझ्याकडे? 150 रुपये भरायची अवकाश नाही तुझी. तुमचीच मेहरबानी आहे नाही. म्हणजे पटलं तर तुला मी कमी ना असलो तरी मी जे बोलतो तर सत्यच होत. नाही. मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही. मी सगळं डॉक्टरांना विचारेन. काही उपयोग व्हायचा नाही. डॉक्टरला जर तुला सांगायचं होतं तर केव्हा सांगितलं असतं. मंगेशला बाजूला घेऊन काय सांगितलं? आणि तू मंगेशला विचारलं तेव्हा मंगेशने तुला सांगायचं काय टाळलं? मंगेश सांगा, काय सांगितले डॉक्टरांनी? सांगा ना. काही नाही तुझ्या. काही नाही कसं? इतका वेळ डॉक्टर तुमच्याशी बोलत होते. ते उगाचच का? नक्कीच काहीतरी गंभीर आहे. अरे तुझ्या काळजी करण्यासाठी काहीच नाही. मग तुम्ही इतकं हतबल का झालात? मी जरा घाई जाऊन येतो. मंगेश घाबरू नकोस तुझ्या. विलासच्या ऑपरेशनसाठी मी पैसे देईन तुला.